दुसरा निर्णय, जेवढे काही महाराष्ट्र राज्यामध्ये बिबटे असतील, जसं बिबट निवारा केंद्र ना, रेस्क्यू सेंटर बिबट निवारा केंद्र बाबुरावजी, आपल्या कुरणला जागा आहे 47 हेक्टर आणि मी शासनाची आज सुचवली आहे माझ्या आजच्या बोलण्यामध्ये, माझ्या रेकॉर्डवर. आणि तिथे बिबटची आता आपली संख्या तिथं आहे फक्त 40ची. पिंजरे उचलून ठेवण्याची संख्या आहे आता 64ची. आता बिबट निवाऱ्याच्या केंद्राची जागा बंद आपण वाढवली, एक्सपांड केली, ती संख्या होते 150ची. पण आता राज्यातला एकही बिबट्या ठेवायचा नाही म्हणून 47 असलेल्या हेक्टरवर कुरण या ठिकाणी आपण मागणी केली आणि त्यांनी मान्य केलेली आहे. जागा शोधून फॉरेस्टच्या लँडवर हे रेस्क्यू सेंटर चालू करून नर एका बाजूला आणि मादी एका बाजूला एकही बिबट्या ठेवायचा नाही, तो उचलायचा आणि जेरबंद करायचा. हा निर्णय आता म्हणजे हा क्रांतिकारी निर्णय झाला, कारण एकही बिबट्या आता खाली ठेवायचा नाही असा निर्णय शासनाने केलेला आहे. फक्त आता हे सगळं पूर्ण व्हायला 4-5 महिने लागणार. 6 महिन्याचा अवधी, 6 महिन्याचा अल्टिमेट केला आहे. तोपर्यंत मात्र आपल्या मुलाबाळांना सांभाळा, माझ्या हात जोडून विनंती. तोपर्यंत आपल्या छोट्या छोट्या मुलांना सांभाळा. आणि तिसरा महत्वाचा निर्णय केंद्राने खाली पाठवला आहे की ह्या सर्व लोकांसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये यांची तातडीने सरसकट नसबंदी करायचा निर्णय शासन करताय. नसबंदीचा निर्णय करणारा हा पहिला निर्णय संपूर्ण जगामध्ये निर्णय झाला नसबंदीचा करायचा. आणि हे फार धाडसी निर्णय केंद्राने केले. आजपर्यंत त्यांनी प्रायोगिक तत्व 5 करा म्हणून सांगितले, परंतु हा निर्णय राज्याने त्यांना पाठवलाय. आजच्या नंतर आम्हाला सरसकटचा निर्णय केंद्राने खाली पाठवला पाहिजे. ही लढाई जिंकलो आपण. त्याचं कारण असं होतं की सर्वसामान्य म्हणून हवालदिल झालता, परेशान झालता आणि खूप अवघड असलेल्या या निर्णयाशी मध्ये लोक म्हणायची पिंजरा लावा, सीसीटीव्ही लावा, अलाराम करा, ते सौर कंपट करा, पण याचा काही फायदा नाही. शेवटी तो येणार आणि तो आपला धरणार म्हणजे धरणार अशी परिस्थिती जेव्हा आज भीतीदायक झाली.